लाडकी बहीण योजनेवरून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत त्या पाहूया। हे त्रिमूर्तीचं सरकार असेपर्यंत मायमौलीची योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही, कुणी पैसे परत घेऊ शकणार नाही आणि कुणी आढावा सुद्धा घेऊ शकणार नाही। रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण। लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे चांगल्या योजनेची बदनामी, रवी राणांच्या लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंची टीका। सत्तेमध्ये आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची छाननी करू, 10 लाख अर्जाचे 1 लाख अर्ज करायला हे वेळ लावणार नाहीत। आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान, राखी पौर्णिमेच्या निमित्तानं लाडक्या बहिणींशी फडणवीस संवाद साधणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरच बटण दाबा, योजना बंद पडणार नाही, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अजित पवारांचं आवाहन। मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण नाही तर लाडका कंत्राटदार आहे, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी, निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरणार, निवडणुकीमध्ये पुढे पुढे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करूया, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य। संजय राऊतांनी बारामतीमध्ये जाऊन दाखवावं, अजित पवारांवरील टीकेनंतर नितेश राणेंचं संजय राऊतांना आव्हान। चुकून महाविकास आघाडी सरकार आलं तर सगळ्या योजना बंद करतील, लाडकी बहीण योजनेवरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका।